नमस्कार मंडळी. तर काहीतरी गरमागरम, चटपटीत आणि कुरकुरीत जर तुमची खायची इच्छा झाली असेल, तर अशी ही सोया चंक्सची भजी तुम्ही नक्की ट्राय करा. बनवायला तर सोपी आहेच. फक्त 10 मिनिटात ही भजी बनतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन आणि कॅल्शियमने भरपूर असा या सोया चंक्सचा वापर करून ही भजी बनवली आहेत. तर अतिशय पौष्टिक आहे. तर मंडळी संपूर्ण रेसिपी बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करूया. इथं सोया चंक्स आपल्याला लागणार आहेत. तर सोया चंक्स तुम्हाला माहितीच आहे की ह्या सोयाबीनच्या वड्या असतात आणि बाजारात या आरामात मिळतात. तर इथं मी वजनी प्रमाणात या 100 ग्राम घेतलेल्या आहेत. आता पुढे एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी आपण गरम करायला ठेवायचं. पाणी छान गरम झाल्यावर यामध्ये सोया चंक्स टाकायचे आणि व्यवस्थित या गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर जशी एक उकळी आली की आपण गॅस बंद करायचा. म्हणजेच काय, आपल्याला सोया चंक्स हे एका वाफेमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. तर आता हे गरम पाणी आपण बाहेर काढून घेऊ. एका चाळणीमध्ये व्यवस्थित निथळून घेऊया. आणि हे सोया चंक्स सध्या खूप गरम आहेत. आपण याचा वापर थोडं थंड झाल्यावर करायचा. म्हणजे कसं आहे, आपल्याला यातील जे पाणी असतं ते काढून घ्यायचं आहे. त्यासाठी शक्य असेल तितकं हे व्यवस्थित पिळून घ्या. म्हणजे यात पाणी राहणार नाही याची काळजी घ्या. कारण सोया चंक्समध्ये जर पाणी राहिलं, म्हणजे पाण्याचा अंश राहिला, तर ही भजी ऑइली होऊ शकतात. मग आपल्याला ऑइली भजी नको आहेत. अशी मस्त कुरकुरीत हवी आहे. त्यासाठी अशी पिळा की ही थोडी हलकी आपल्याला जाणवतील. तर याच पद्धतीने सोया चंक्स रेडी ठेवायचे आणि नंतर यावर आपण टाकूया बेसन पीठ. तर साधारण सोया चंक्स ही 100 ग्राम होती. यावर आपण बेसन पीठ चमच्याच्या मापाने घेत आहोत, म्हणजे तुमचा अंदाजा चुकणार नाही. तर 5 चमचे भरून असे हे बेसन पीठ टाकलेलं आहे आणि यासोबतच आपल्याला यावर टाकायचे आहे कॉर्नफ्लोअर पावडर. म्हणजे असे कुरकुरीत आपले सोया चंक्स होतील. तर 2 चमचे कॉर्नफ्लोअर पावडर देखील टाकलेली आहे. व्यवस्थित या बेसन पिठाची आणि कॉर्नफ्लोअर पावडरची यावर कोटिंग यायला पाहिजे, त्यासाठी मिक्स करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं पाण्याचा वापर केलेला नाही. भिजवताना देखील आपण पाणी वापरणार नाही. फक्त या पिठाची कोटिंग या सोया चंक्सला व्यवस्थित करणं हे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे पिठांची कोटिंग झालेली आहे. एक सोया चंक्स व्यवस्थित कोट झालेला आहे. आता यावर अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे मी 1 चमचा. अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि तिखट आपल्या आवडीनुसार, जसं आपण तिखट खात असाल तसं. तर इथं 1.5 चमचा तिखट मी घातलेला आहे. तिखट घातल्यामुळे रंग देखील छान येतो. आणि दुसरं म्हणजे इथं फूड कलर टाकायची आवश्यकता पडत नाही. अर्धा चमचा इथं मी चाट मसाला टाकलेला आहे. 2 पिंच हिंग घालायचा आणि चवीपुरता मीठ. नंतर आपण यावर लिंबाचा रस टाकायचा आहे. तर अर्ध्या लिंबाचा रस मी इथं वापरत आहे, कारण लिंबाच्या रसामुळे छान चटपटीत चव याला येते. तर लिंबू पिळून झालेला आहे. नंतर 2 चमचे फक्त यावर तेल घालायचं. म्हणजे कसं आहे, या मसाल्याची, या पिठाची, या सोया चंक्सला कोटिंग यायला पाहिजे. त्यासाठी 2 चमचे तेल घाला. आणि ही सोया चंक्स आपण आधीच गरम पाण्यामध्ये शिजवून घेतलेली असल्यामुळे याला थोडा ओलावा असतोच. तर कोटिंग छान बसते. तर अशा प्रकारे एक एक सोया चंक्स छान कोट झालेला आहे. आता पुढे आपल्याला असे खमंग हे तळून घ्यायचे आहे. तर तेल गरम करायला ठेवायचं. तेल चांगलं गरम झाल्यावर एक एक सोया चंक्स यामध्ये सोडत जायचा. इथे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हायमध्ये ठेवायची आहे आणि त्या फ्लेमवरच आपल्याला ही भजी तळायची असतात. तर पहिल्या बॅचला जेवढी तेलामध्ये बसतील तेवढी सोया चंक्स मी टाकून घेतलेली आहे. तर मंडळी लक्षात घ्या, इथं आपण कॉर्नफ्लोअर पावडरचा वापर केलेला आहे, त्यामुळे कुरकुरीतपणा याला छान येतो. फक्त तळताना वारंवार हे हलवत राहायचं, म्हणजे सगळ्या बाजूने अगदी छानपैकी हे कुरकुरीत होतील. तर तुम्ही बघू शकताय रंग छान आलेला आहे आणि असे कुरकुरीत हे जाणवत आहे. तर अशीच ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. साधारण 2 ते 3 मिनिटाचा अवधी एक बॅच तळण्यासाठी लागतो. तर मंडळी अशी ही गरमागरम सोया चंक्सची भजी खायला जितकी चविष्ट आहे ना, तितकीच ही पौष्टिक आहे. तर अशी पावसाळ्यातच नाही तर वर्षभर बनवायला काही हरकत नाही. तर अशी ही पौष्टिक सोया चंक्सची म्हणजे सोयाबीन वड्यांची भजी नक्की तुम्ही ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारात. आणि यासोबतच अशा छान छान आणि परफेक्ट रेसिपी नेहमी बघायच्या असतील तर RR कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान परफेक्ट आणि पौष्टिक रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.